गुड मॉर्निंग. बोला. गुड मॉर्निंग. सर्वात पहिला मी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते सगळ्यांना. आणि मला ही लिंक आमचे मामा सुदर्शन संकाना यांनी दिली आणि कोच अश्विनी अडसुळे मॅडम यांनी केलं. मला इथं ह्या फॅमिलीत जॉईन व्हायचं कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन. माझं वजन वाढलेलं 95 किलो वजन झालेलं माझं. आणि माझं हेल्थ इश्यू भरपूर होते. मला म्हणजे असं कायच म्हणजे कशातच इंटरेस्ट नसायचं. असं एवढ्या वजनामुळं आणि माझं प्रॉब्लेम एवढं माझं अंग असं एवढं दुखायचं अंग असं म्हणजे असं कशात कोण असं अंगाला हात जरी लावलं तरी माझं अंग असं लस लस करायचं. मला काय म्हणजे असं कशातच इंटरेस्ट नसायचा. कायम मी पेन किलरच्या गोळ्या तर सिट्रेझनचं असं गोळ्या सगळं कायम मी दुकानात जसं बाजार भरतात महिन्याला घरात तसं मी मेडिकल मधलं कायम गोळ्या 10-10 पॅकेट आणून ठेवायचे खायचे. रोजच्या रोज माझं सिट्रेझन पेन किलर गोळ्या खायचे चालूच असायचं. पित्ताचं गोळी वगैरे. पण आता जसं हे मी फ्युल घ्यायला लागले तसं मला आता का नाही अजिबात मला मी एकही दिवस आजपर्यंत पेन किलरची गोळी खाल्ली नाहीये. आणि मला जर डोक्यावरनं पाणी घेतलं तर एवढं सर्दी व्हायची की नाही मला डोक्यावरनं पाणी घेताना 10 वेळा विचार करायला लागायचं की मी आज पाणी नेऊ काय नको. आपण आणि नहालं की पहिला एक सिट्रेझन गोळी खाल्लीच पाहिजे. नाहीतर मला दिवसभर पण चैन पडायचं नाही रात्रभर पण चैन पडायचं नाही. आणि आता मी परवा गेल्याच आठवड्यात कराडला जाऊन आले वॉटर पार्क मध्ये. भरपूर पाण्यात राहिले पण तरी सुद्धा मला एकही गोळी खावी पण लागली नाही आणि काही पण नाही. आणि असंच माझ्या मुलांना पण मी डायनोशेक चालू केले. मग ते डायनोशेक चालू केल्यामुळं माझ्या मुलांना असं क्लायमेट बदललं की म्हणजे काय तर वातावरणात चेंज झाले की सर्दी ताप असं दवाखान्याच्या वाऱ्या चालूच असायच्या आमच्या. माझं झालं की मुलांचं मुलांचं झालं की मिस्टरांचं असं चालूच असायचं. पण आता जसं हे मी 5 महिने झालं चालू केले. या 5 महिन्यात माझ्या मुलांना पण मी कधी दवाखान्याला नेलं नाही. जरी किरकोळ सर्दी आली तरी पण म्हणजे जरा म्हणजे लगेच असं शेक वगैरे घेतलं की वाफ वगैरे घेतलं की लगेच कमी झालं. असं गोळी खायलाच पाहिजे औषध खायलाच पाहिजे असं काही नाही. नाहीतर कायम असं महिन्यातनं आमच्या वाऱ्या चालूच असायच्या. एक झालं की एक झालं की एक. पण आता अगदी एवढ्या